बापरे, थोडा डेंजरस वाटतो रस्ता. हा मित्रांनो, धनगर वॉटरफॉल किंवा कोंडेश्वरच्या जायच्या आधी एक ब्रिज लागतो, तिथला नजारा. लास्ट टाइम आपण इथेच व्लॉग आणि आंघोळी केलेली. पाण्याची लेवल खूप कमी आहे, अजून पाणी एवढा नाही. गेल्या वेळी पाणी भरपूर होतं, तरी पण रविवारची मजा घेत आहे तिथे लोक एवढ्याशा पाण्यामध्ये. गर्दी बघ देव किती आहे. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपला फेवरेट सीझन आलेला आहे तो म्हणजे मान्सून. आपण थोडं उशिराच बाहेर पडलो मान्सूनमध्ये. मान्सून भरपूर अगोदरच सुरुवात झाली आहे मान्सूनला. तर चला, पहिला आपला स्पॉट आहे यावेळेचा धनगर वॉटरफॉल. पण माझ्यामध्ये तो शनिवार रविवारी बंद असतो आणि आज आहे रविवार. पाहूया पुढे आपल्याला जायला भेटतं की नाही ते. तर मित्रांनो, तुम्ही बदलापूरला आल्यावर टुवर्ड्स कोंडेश्वरला येत असताना एक कोंडेश्वरला राईट जातो आणि एक लेफ्ट जातो. तो लेफ्टचा रस्ता सरळ धनगर वॉटरफॉलला येतो. हाच तो रस्ता. आपण आता धनगर वॉटरफॉलला चाललेलो आहे. मागच्या वर्षी आपल्याला कव्हर करता आला नव्हता, कारण काही इन्सिडेंट झाले होते, त्यामुळे वॉटरफॉल बंद करण्यात आला होता. आता पण शक्यता कमीच आहे, तरी आपण जाऊन एकदा चेक करूया चालू आहे की नाही ते. सरळ आलात की तुम्हाला इथे एक असं मोठं हे दिसेल, आपलं एक मोठा रस्त्याचं काम चालू आहे. एक अंडरपास दिसेल लेफ्ट साईडला. तिथून लेफ्ट घेऊन तुम्हाला गावच्या साईडने जायचं. हा बघा, हा तो बोगदा. बोगद्यातून बाहेर आलो की आपल्याला एक राईड घ्यायचा आहे. तो राईड घेऊन याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचं. राईड घेऊन एक गाव लागेल इथे आपल्याला पहिला. त्या गावाच्या आतून 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 एंड पर्यंत जायचं आपण. दाखवतो मी, चला. आणि समोरचे नजारे बघा मित्रांनो. घरातून निघायची इच्छा होत नव्हती, पण बाहेर पडल्यावर हे नजारे बघून मन तृप्त होतो. हा हा, मस्त ढगांची चादर आली आहे डोंगरांवर. हा रस्ता घेऊन सरळ जायचं आहे तुम्हाला गावच्या साईड. मित्रांनो, बेंडशिळ गाव लागलेलं आहे. या गावातून सरळ सरळ जायचं आहे. बेंडशिळ गावात शिरल्यावर इथे एक तुम्हाला राईट साईडने सरळच्या रस्त्यावर जायचं. आणि हा आपल्याला जाता जाता एक छोटूसा डॅम दिसलेला आहे. सरळ सरळ आला तर तुम्हाला हे एंडला एक या कलरचं घर दिसेल. इथून राईट घेऊन सरळ जायचं आहे. तर मित्रांनो, त्या गावातून तुम्ही सरळ सरळ आलात तर तुम्ही या एंड पॉइंटला येऊन पोहोचता. इथे सगळ्या गाड्या पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे. आणि इथूनच थोडं खालच्या साईडला धनगर वॉटरफॉलचा ट्रेक चालू होतो. एक 5 मिनिटाचा ट्रेक आहे. तर जस्ट मला ऐकण्यात आलं की चालू आहे, कारण हे टाइम पण माझं ह्या वर्ष पण फुकट गेलं असतं, पण चालू आहे. तर चला, आपल्यासोबत देऊ आहे. हॅलो देऊ महाराज. इथून जाऊया चालत. थोडंसं इथूनच ट्रेक आहे. आपली बाईक इथे पार्क केली आपण. हा बोल. मित्रांनो, जर तुम्ही बाईकने येत असेल तर सीटने पाठ हाल जाम खराब होतो. इथून खालच्या साईडने ट्रेक करत जायचं. चला पुढे जाऊया. तर या डॅमच्या इथून तुम्हाला इकडे राईट साईडला जायचं आहे. हो हो, काय करता? इकडे समोरच्या साईडलाच वॉटरफॉल आहे, धनगर वॉटरफॉल. चला फटाफट जाऊया आणि पाहूया कसा आहे तो धनगर वॉटरफॉल. डॅमवरून सरळ या साईडला आलात तुम्ही पुढच्या साईडला की ही लेफ्ट साईडची वाट पकडून तो राऊंड तुम्हाला मारून जायचा आहे. असा राऊंड मारून इकडून जायला आहे, पण खूप खालून आहे, दरी आहे. हा, रस्त्यावरून जा. इथून या वाटेवरून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. आणि इकडे या साईडला 10 मिनिट पुढे वॉटरफॉल आहे. बापरे, थोडा डेंजरस वाटतो रस्ता.
असं काय इथून जायचं आपल्याला वरच्या साईडला. इथून वरती वाट निघाले. ओ भाई साहब, देव मी पुढे जातो, तू पाठी आहे. काहीतरी डेंजर रस्ता होता हा. अरे हा कुठला स्टेशन आहे की समृद्धी आहे? समृद्धी आहे. देव समृद्धी महामार्ग येतो इकडून. काय मस्त नजारा आहे मित्रांनो. समृद्धी महामार्ग इकडून येणार आहे आणि तिथून आपण ट्रेक करत आलोय. तर अजून इकडे या साईडला खालच्या साईडला धबधबा आहे. हा काढतो ना. इकडे आवाज येतोय म्हणजे इकडेच धबधबा असणार. पाण्याचा आवाज येतोय. इथून पण खाली ट्रेक करत जायचं आहे. आणि पाण्याचा आवाज वाढत चाललाय मित्रांनो. वॉटरफॉल फायनली आलेला आहे वाटतं. तर हा आहे मित्रांनो धनगर वॉटरफॉल. दूध सागर सारखं वाटतंय. अप्रतिम. मागच्या वर्षी बघायला भेटलं नव्हतं आपल्याला. यावर्षी फायनली दर्शन झालेले आहेत. हा धनगर वॉटरफॉलचे. हा कर ना तू. मी येतो, तू कर. कसं वाटतंय? कर ना तू. आणि हे पहा मित्रांनो धनगर वॉटरफॉल. आपण जस्ट वरती जाऊन आलो. खूप मजा आली. मधला भाग खूप डीप आहे. जंप करायला मजा येते, पोहायला पण मजा येते. आणि काय वॉटरफॉल दिसतोय अतिशय सुंदर. लांबून वाटलं पाणी खूप कमी आहे, पण जेव्हा जवळ जातो ना पाण्याचा फोर्स एवढा जोरात आहे की अक्षरशः उभं राहता येत नाही तिथे. मस्त अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे. मजा आली मित्रांनो खरंच. कुठे जायचं आहे आणि आपला देव मजा करतो इकडे. इकडे मध्ये. हा मग इकडे पुढे पुढे मी आहे बरोबर तुझ्या. देव इकडे बघ. हॅलो गाईस. देव मस्त मजा करत आहे पाण्यामध्ये. देव कर ना तू. आणि पावसाने पण मस्त हजेरी लावलेली आहे. पाऊस
पाऊस आलेला आहे जोरात. आणि काय नजारा आहे मित्रांनो, मस्त समोर बसले, समोर धबधबा आहे, अतिशय सुंदर असा वॉटरफॉल, मस्त नजारे आहेत. वा. जर मित्रांनो वॉटरफॉलला आलात तर हा येण्याचा रस्ता आहे, वरती येण्याचा रस्ता हा. पण रस्ता एवढा खराब आहे, खडकर आहे ना मित्रांनो, स्लिपरी रस्ता आहे, पूर्ण दगड पूर्ण हे आहेत, स्लिपरी आहेत, चालायला होत नाही एकदम. तर येताना आलात तर जरा असं वाकून वाकून दगड पकडून जा, खूप रिस्की रस्ता आहे. चला तर मित्रांनो, हा आहे शेवटचा व्ह्यू धनगर वॉटरफॉलचा. फायनली आपण निघालो आहोत. 5:30 झालेले आहेत, आपल्याला घरी जायला पण उशीर होईल. इथून जाताना जरा त्या वॉटरफॉलपर्यंत सांभाळून जा, पूर्ण रस्ता म्हणजे दगडाचा आहे, चिवट दगड आहे एकदम, पाय पटकन स्लिप होतो, माणूस पडतो लगेच. दगड धरून जा सावकाश आलात तर, एवढी काळजी घ्या. चला तर मित्रांनो, धनगर वॉटरफॉल वर मजा करून आता आपण निघालो आहोत घरी जायला. वातावरण मस्त झालं एकदम, क्लायमेट, सगळीकडे पाऊस भरला आहे, धुके. आणि आपण आता घरी जायला निघालो आहोत. भरपूर मजा आली. ट्रेक दिसतो तेवढा इझी नाही मित्रांनो, खूप हार्ड ट्रेक आहे, जरा म्हणजे जरासा हार्डच आहे. केदारनाथ सारखं नाही रे, चढाण वगैरे नाही, पण वॉटरफॉलचा जो रस्ता आहे तो मित्रांनो खूप स्लिपरी आहे, दगड एकदम स्लिपरी आहेत. म्हणजे तुम्ही शूज किट्टो काही घातले असेल ते स्लिप होतातच, पण तो अनवाणी पायाने जाताना सुद्धा पाय सरकतात. थोडं रिस्की आहे, मी एकदा पडलो थोडासा, म्हणून सांगतोय. आलात तर आरामात या. बाकी काय नाही, धबधबा मस्त आहे, खूप छान आहे, अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता. मित्रांनो आपण घरी निघालो आहोत, मस्त मजा आली वॉटरफॉलवर. असा काही नजारा आहे बदलापूर धनगर वॉटरफॉलचा. मस्त नजारा आहे मित्रांनो, निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटतं. आपला पण टाइम झाला आहे, जवळपास 6 वाजत आलेत आणि आता आपण निघालो आहोत आपल्या घरी. मस्त मजा आली या वॉटरफॉलला एक्सप्लोर करण्यामध्ये. तर हा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. भेटू पुन्हा एका ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.